श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरी होणाऱ्या दुर्गामाता दौडीमध्ये बुधवारी कॅम्प परिसरात मुस्लिम बांधवांनी दौडीमध्ये सहभागी झालेल्या दुर्गामातेच्या भक्तांना फळे वाटून स्वागत केले। येथील मिलिटरी मंदिरातून सुरू झालेली दुर्गामाता दौड कॅम्प परिसरात पोहोचताच कॅन्टोन्मेंट उपाध्यक्ष साजिद शेख यांनी दुर्गामातेच्या गळ्यामध्ये फुलांची माळ घालून आपली भक्ती अर्पण केली। त्याच वेळी मुस्लिम बांधवांनी पाणी आणि फळे देऊन सन्मानपूर्वक स्वागत केले। सांगाल दुर्गामाता दौडीत तुम्ही सहभागी झालेला आहात? फार चांगलं वाटलं इकडे सगळं येऊन आणि एक प्रकार से देखें तो इतना अच्छा लगा कि साजिद जी ने इसमें सारे कार्यक्रम की तैयारी की थी और नवरात्रि में काम हो रहा है, तो एक हमारे भारत की संस्कृति देखने को मिल रही है कि सभी लोग एक साथ हैं। और मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा यहाँ सभी व्यक्तियों का, खासकर साजिद जी का, जिन्होंने ये प्रयास उठाया और बड़ा अच्छा लगा। मुझे आए हुए 10 दिन हुए, इतना अच्छा माहौल देख के बड़ी खुशी हुई। दुर्गामाता दौडीत सहभागी झाला होता? नाही, याच्या आधी मी कधीच झालो नाही, पहिल्यांदाच। असं वाटलं एकंदरीत वातावरण? नाही, फार एकदम चांगलं वाटलं। नमस्कार, मी दरवर्षी जो 2017-18 पासून दुर्गामाता दौडचं स्वागत करतोय मुस्लिम समाजातर्फे आणि आमच्या जंगू फॅमिली तर्फे आणि आमचे मित्रमंडळी सगळे, आमचे गल्लीचे सगळे आहेत। आणि मला आनंद वाटतो की दुर्गामाता दौडचं स्वागत करणं आणि माझी देवाकडे हेच प्रार्थना आहे की दुर्गामाता दौड यांची चांगली हो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतोय की दसरा आमचा चांगला हो। जसं सगळ्यांना माहिती आहे की म्हैसूर नंतर बेळगाव कॅन्टोन्मेंट मध्ये दसरा सेकंड नंबर आहे आमचा बेळगावला। अँड आय विश यू ऑल द बेस्ट। थँक्यू। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव।